नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी व वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, या सर्वच निराधार बांधवांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय की थकीत अनुदान कधी मिळणार। त्याचबरोबर या अनुदानमध्ये वाढीव अनुदान संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नेमका किती वाढ केली जाणार याच प्रतीक्षेमध्ये राज्यातील सर्व निराधार बांधव आहेत। त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत एक मीटिंग राज्य शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आणि 2 जुलैला संध्याकाळी ही मीटिंग होणार आहे। तर या 2 जुलै रोजी होणाऱ्या मीटिंगमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जाईल आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये नेमका किती निधी मंजूर केला जाणार आहे, या सर्वच गोष्टींची प्रतीक्षा राज्यातील सर्व निराधार बांधवांना लागलेली आहे। तर या संदर्भातील राज्यातील सर्व निराधार बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जी पुरवणी मागणी करण्यात आलेली होती ती मंजूर करण्यात आलेली आहे। तर येथे तुम्ही बघू शकतात, तर या चार्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सामाजिक न्याय विभागाला 3700 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता या अधिवेशनामध्ये 3700 कोटी रुपये जो निधी मंजूर करण्यात आला हा अतिरिक्त निधी आहे। तर 2025 आणि 2026 या वर्षासाठी जेवढा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला लागतो तर तो निधी आधीच मागच्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। पण आता जे वाढीव अनुदान निराधार व दिव्यांग बांधवांना दिलं जाणार आहे तर त्याच वाढीव अनुदानासाठी 3700 कोटी रुपये एवढा अतिरिक्त निधी या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच निधीमध्ये थकीत अनुदान सुद्धा समाविष्ट असणार आहे। तर अशा प्रकारे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 3700 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्यातील सर्व निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना त्याचबरोबर विधवा महिलांना एक मोठी गुड न्यूज राज्य शासनामार्फत लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून ज्या मागण्या राज्य शासनाला केल्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत या संदर्भात कुठलीही घोषणा राज्य शासन करणार नाही। कारण जेव्हा बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलेलं होतं त्यावेळेस राज्य शासनाला त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जे अनुदानामध्ये वाढ करणार आहेत त्या वाढीव अनुदानमध्ये 4000 रुपयांच्या खाली वाढ आम्ही मान्य करणार नाही आणि 2 तारखेला बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत राज्य शासनाची जी मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंग मध्ये सुद्धा 4000 किंवा त्यापेक्षा जास्त वाढीव अनुदानाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि या संबंधित घोषणा अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे। पण जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत या संबंधित कोणतीही घोषणा राज्य सरकार करणार नाही किंवा या संबंधित कोणताही निर्णय घेणार नाही। पण याआधीच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 3700 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करून निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मोठी गुड न्यूज राज्य सरकारमार्फत देण्यात आलेली आहे आणि यामध्येच वाढीव अनुदान आणि थकीत अनुदान असणार आहे। पण मित्रांनो, थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि त्याचबरोबर वाढीव अनुदान संदर्भात घोषणा कधी होणार याची वाट आपल्याला बघावी लागणार आहे आणि लाभार्थ्यांच्या थकीत अनुदान संदर्भात राज्य सरकार कोणत्याही प्रकारची घोषणा करणार नाही। कारण थकीत अनुदान वाटपामध्ये सरकारची चुकी आहे। कारण जर लाभार्थ्यांचं सर्व ओके असून जर लाभार्थ्यांना पैसे येत नाहीये तर यामध्ये सरकारचीच गलती आहे हे सरकार दिसू देणार नाही आणि थकीत अनुदान संदर्भात सरकार जास्त बोलणार नाही। पण हा जो 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे यामध्ये थकीत अनुदान सुद्धा समाविष्ट असणार आहे। पण वाढीव अनुदान संदर्भात नक्कीच सरकार घोषणा करणार आणि या संदर्भात जेव्हा घोषणा करण्यात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती सर्वात आधी माहिती देण्यात येणार आहे। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी व विधवा महिलांसाठी ही होती महत्त्वाची अपडेट। त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपला लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।